जिज्ञासा ही समस्या सोडवण्याची गुरुकिल्ली आहे. दोन सत्ये एकमेकांना विरोध करू शकत नाहीत. निसर्ग अथक आणि अपरिवर्तनीय आहे आणि त्यात लपलेली कारणे व क्रिया ही माणसाला समजू शकतात की नाही याबाबतीत तो उदासीन आहे. निसर्ग हे एक महान पुस्तक आहे जे आपल्या डोळ्यासमोर आहे. मला म्हणायचे आहे, हे विश्व, त्यात लिहिलेली भाषा व चिन्हाचे आकलन झाल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही. आणि पृथ्वी आपल्याभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरते. तुम्ही कोणाला काही शिकवू शकत नाही. तुम्ही केवळ त्याला त्याच्या स्वतःला शोधून घेण्यास मदत करू शकता. मी अशा एकाही अज्ञानी माणसाला भेटलो नाही ज्याच्याकडून मला काही शिकायला मिळाले नाही. सर्व सत्ये ही शोधल्यानंतर समजण्यासाठी सोपी असतात. महत्त्व त्यांना शोधण्याचे आहे. ज्या देवाने आपल्याला विवेक, तर्क, बुद्धी दिली आणि त्याचा वापर आपल्याकडून सोडून देण्याचा त्याच देवाचा हेतू आहे, हा विश्वास ठेवून उपकृत व्हावेसे मला वाटत नाही. सत्याचे ज्ञान नसलेला व्यक्ती केवळ मूर्ख आहे, पण ज्याने ते ओळखलं आणि तरी तो ते खोटं म्हणतो तो एक अपराधी आहे. कोण माणसाच्या बुद्धीच्या सीमा ठरवणार? कोण ठामपणे सांगेल की आम्हाला सर्व काही माहिती आहे? जे माहीत करून घेणे आहे ते. परोपकार हा कांस्यरूपी असावा आणि अपमान हवेमध्ये फेकून द्यावा. जे मापलं जाऊ शकतं ते मापा आणि जे मापलं जाऊ शकत नाही ते मोजण्यायोग्य करा. मला माहीत आहे की ते गाढवाला घोडा म्हणतात जेव्हा त्यांना तो विकायचा असतो आणि घोड्याला गाढव म्हणतात जेव्हा त्यांना खरेदी करायचा असतो. माझे रात्रीच्या भयापेक्षा ताऱ्यांवर अधिक प्रेम आहे. ज्याला भूमिती समजली तो जगातील काहीही समजतो. मोठ्या प्रश्नांवर गोलमाल करण्यापेक्षा मला एकच सत्याचा शोध कितीही अनुपयोगी असला तरी अधिक मूल्यवान आहे. वैज्ञानिक सिद्धांतांचे खंडन करून कोणीही कोणताही विरोधाभास राखू शकतो. शंका शोधाचा जनक आहे.